नमस्कार. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या कार्यक्रमात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज एक नवीन कथा सादर करीत आहे. त्या कथेचं नाव आहे फक्त आशीर्वाद द्या. जगन आणि भिकाजी एका झाडाखाली बाकावर बसले होते. दुपारचे 3 वाजलेले. वरती कडक ऊन. समोरच त्यांची बस चांगलीच तापलेली. अजून कोणी प्रवासी आले नव्हते. किंबहुना त्यावेळेस शहरातून या उपनगरात येणारे प्रवासी असले तरी परत जाणारे नसायचे. जगनने हातातल्या घड्याळाकडे पाहिले. भिकाजी, चला 3:10 झाले. भिकाजी चालकाच्या सीटवर बसला. बाजूला ठेवलेल्या पाटलीतून पाणी प्यायला आणि बस इंजिन सुरू केलं. जगनने सवयीने घंटा वाजवली तशी बस निघाली. पुढच्या 1-2 स्टॉपवर काही प्रवासी चढले. बस तशी रिकामी असल्याने भिकाजी आरामात गाडी चालवत होता. इतक्यात त्याचे लक्ष उजवीकडील छोट्या रस्त्याकडे गेले. एक बाई त्याला हात दाखवून बस थांबवायला सांगत होती. भिकाजीने बस थांबवली. ती बाई लगबगीने त्याच्या खिडकीपाशी आली. दादा, मुलगी आजारी आहे. तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. इथे रिक्षा मिळत नाहीत. 2 मिनटे थांबता काय? मी मुलीला घेऊन येते. आणा लवकर घेऊन या, भिकाजी म्हणाले. थोड्या वेळाने ती महिला आपल्या मुलीला हळूहळू चालत घेऊन आली आणि त्या दोघी बसमध्ये बसल्या. कोणत्या दवाखान्यात जायचं आहे? भिकाजीने विचारलं. डॉक्टर आचार्य. डी मार्ट पाशी सोडा. तिथून जवळ दवाखाना आहे. थोडं पुढे चालायला लागतं एवढंच. डी मार्ट स्टॉप आला तसा भिकाजी म्हणाला, थांबा, दवाखान्यापाशी सोडतो. दवाखाना रस्त्यावरच आहे. दवाखान्यापाशी बस थांबली. दोघे उतरल्या. बस पुढे निघून गेली. दुसऱ्या दिवशी भिकाजीला आठवड्याची सुट्टी होती. सुट्टीवरून परत आल्यावर तो हजेरी लावायला गेला. तिथल्या लिपिकाने सांगितलं, तुला जनरल मॅनेजर साहेबांनी बोलवलं आहे. भिकाजी गडबडला. मॅनेजर कडक आहेत. आपण काय चूक केली याचा विचार करीत तो मॅनेजरच्या केबिनपाशी उभा राहिला. त्याने सहाय्यकाला सांगितले. आपलं नाव सांगितलं. तसा तो आत म्हणाला, आत जा, साहेब वाट पाहत आहेत. भिकाजी केबिनमध्ये शिरला. मॅनेजरसमोर एक स्त्री बसली होती. त्या स्त्रीला पाहताच त्याने ओळखलं की दवाखान्यासाठी मदत केली तीच ही स्त्री. भिकाजी, या, तुमचे अभिनंदन. मॅनेजरने हात पुढे केला तसा भिकाजीने वाकून नमस्कार केला. भिकाजी, परवा तुम्ही बस थांबवली आणि मॅडमच्या मुलीला दवाखान्यात पोचवलं. अतिशय वेळेवर मदत केली म्हणून त्या मला सांगायला आल्या आहेत. छान. तुमच्या स्वभावातच इतरांना मदत करणं आहे, मॅनेजर म्हणाले. नंतर त्या बाई उठल्या आणि म्हणाल्या, सर, आमच्या वस्तीत रिक्षा लवकर मिळत नाहीत. मुलीला एकाएकी ताप आला. बससाठी धावत आले. यांनी बस लगेच थांबवली. भिकाजी, तुमचे अगदी मनापासून आभार. त्यांनी एक पाकिट भिकाजीला देऊ केलं. माफ करा ताई, माफ करा. मी काही बक्षीस घेणार नाही. मी माझं कर्तव्य केलं. अहो, तुमची मुलगी माझ्या मुलीसारखीच. माफ करा बाई. बाई आणि मॅनेजर शांत बसले. नंतर बाई म्हणाल्या, ठीक आहे भिकाजी, माझी एक छोटी विनंती. तुमच्या मुलीला घेऊन माझ्याकडे चहाला तरी याल का? येईन, भिकाजी म्हणाले. भिकाजी आणि सुमन घरी आल्यावर सुमनच्या आईने आश्चर्याने विचारलं, सुमन, सायकल कुठून आणलीस? सांगते, सुमन म्हणाली. मीच सांगतो, भिकाजी म्हणाले. त्या दिवशी बस घेऊन जाताना त्या साने वहिनींच्या मुलीला मदत केली होती. त्यांच्या मुलीला दवाखान्यात सोडलं होतं. आज त्यांच्याकडे चहाला गेलो होतो. त्या म्हणाल्या, तुम्ही आत्ता माझ्या मुलीला मदत केली, आता मी तुमच्या मुलीला मदत करणार. ती शाळेत पायी जाते म्हणून माझ्या मुलीची ही सायकल मी सुमनला भेट देत आहे. मला नाही म्हणता आलं नाही. सुमनची आई म्हणाली, सुमन, बघितलंस, तुझे बाबा सगळ्यांना मदत करतात. कधीही कुणाकडून कधीही काही घेत नाही.
आज प्रथमच त्यांनी स्वीकार केला. तर लक्षात ठेव की मदत करताना कुठली अपेक्षा ठेवायची नाही, सुमनच्या आईने तिला नीट सांगितलं. 10वी बोर्डाची परीक्षा चालू होती. त्या दिवशी तिचा गणिताचा पेपर होता. गणिताचा पेपर शांतपणे सोडवणे चालू होते. इतक्या शेजारच्या बाकावर बसलेला मुलगा डोलायला लागला. त्याला ओकारी येत आहे असं सुमनच्या लक्षात आलं. तो एका बाजूला करंडला. तिच्या व त्याच्या बाकामध्ये तो धाडकन पडेल असं त्याला वाटलं. सुमन पटकन उठली व त्याला पडता पडता धरलं. इतक्या त्याच्या तोंडातून पडलेलं पाणी तिच्या कपड्यावर पडलं. खोलीतील पर्यवेक्षक बाई धावल्या. दोघींनी त्या मुलाला फळ्याजवळ खुर्चीवर कसेबसं बसवलं. त्या बाईंनी बाहेर उभे असलेल्या शिपायाला मुख्याध्यापकांना बोलवायला सांगितलं. लगेच मुख्याध्यापक धावत आले. समोर उभा असलेला पोलीस आला. तो म्हणाला, मी या मुलाला जीपमधून दवाखान्यात घेऊन जातो. शिपाई आणि पोलीस यांनी त्याला उचलून नेलं. तोपर्यंत त्याला सुमनने धरून ठेवलं होतं. त्याला घेऊन गेल्यावर बाई म्हणाल्या, सुमन जा वॉशरूममध्ये जाऊन ये. सुमन थोड्या वेळाने परत येऊन पेपर लिहायला बसली. तिचे कपडे ओले झाले होते. या परिस्थितीत तिने पेपर सोडवला. मध्यंतरी जवळजवळ 15-20 मिनटं तिची या गडबडीत गेली होती. 4 दिवसांनी तिचा शेवटचा पेपर संपला. ती निघाली तेव्हा बाहेर भिकाजी उभे होते. बाबा, आता कसे आलात? भिकाजी म्हणाले, शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुला घेऊन बोलवलं आहे. दोघे मुख्याध्यापकांच्या खोलीत गेले. समोर एक जोडपं बसलं होतं. ती दोघे खोलीत जाताच खुर्चीवर बसलेली स्त्री उठली आणि सुमनच्या जवळ आली. तिच्या खांद्यावर त्याने हात ठेवले. बेटा, तुला धन्यवाद कसं देऊ? त्या दिवशी तू सुरेशला पडताना धरलं नसतं तर काय झालं असतं? त्याला चक्कर आली. डॉक्टर म्हणाले तो 2 बेंचमध्ये पडला असता तर डोक्याला खूप मार लागला असता, मान मोडली असती. सुमन, तू दाखवलेल्या प्रसंगाने तो वाचला. पोरी तू त्या पुढे बोलू शकल्या नाहीत. सुरेशचे बाबा म्हणाले, सुमनचे बाबा, तुमची पोरगी हुशार आहे. पेपर देण्यातही तिचा वेळ गेला पण तिने तक्रार केली नाही. सुरेशच्या आईने आपल्या पर्समधून एक पाकिट काढून सुमनला देऊ केलं. सुमन मागे सरकली. बेटा घे, तू सुरेशच्या आयुष्यावरच्या एका मोठ्या संकटातून त्याला वाचवलंस. ही माझी अगदी छोटीशी भेट आहे, घे. काकू, मला माफ करा. मला बक्षीस नको, आशीर्वाद द्या. सुमनने वाकून नमस्कार केला. त्या गडबडल्या, शांत उभ्या राहिल्या. बेटा, तुझ्या मनाविरुद्ध मी काही करणार नाही. आमचे शुभाशीर्वाद आहेत. माझ्याजवळ ही ज्ञानेश्वरीची छोटी प्रत पर्समध्ये असते, तेवढी माझी भेट घे. सुमनने हळूच ज्ञानेश्वरीची प्रत घेतली आणि आपल्या कपाळावर टेकली. नमस्कार.